नवी मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली। सत्ता स्थापनेनंतर शहरात अभिनंदनाच्या बॅनर्स ऐवजी राजकीय टोलेबाजी करणारे बॅनर्स झळकू लागलेत। निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाची आठवण करून देणारे टांगापलटी झाला आणि घोडे बेपत्ता झाले असे बॅनर आता सध्या लावण्यात आले आहेत। या बॅनर्सवरून शिंदे गटाला लक्ष देखील काढण्यात येत असून नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। सत्ता स्थापनेनंतरची ही टोलेबाजी नागरिकांचं लक्ष वेधून घेते। महापालिका निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि या सर्व दिवसांमध्ये एक नाव मात्र खूप मोठं चर्चेत होतं नवी मुंबईतलं, ते म्हणजे वनमंत्री गणेश नाईक। तेच गणेश नाईक आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये। महापालिका निवडणुका झाल्या, निकाल लागले, मात्र यामध्ये नवी मुंबईतलं राजकारण फार चर्चेमध्ये होतं। मग ते आरोप असतील, प्रत्यारोप असतील, तुमचं देखील वक्तव्य फार चर्चेत आलेलं होतं। काय नेमकं होतं आणि खूप सारे आव्हान तुमच्या समोर होते? तुम्ही स्वतःला ज्याला सन्मानित होऊ इच्छिता ना, त्याला समोरच्याचा तुम्ही सन्मान करावा, ही साधी बाब आहे। भिकारी जरी असो, त्याला पायाला पाय लागला तर त्याची अपेक्षा असते की तुम्ही त्याला दुर्लक्षित करून पुढे जाता कामा नये आणि बोललं पाहिजे सॉरी। तर बाब अशी लक्षात का, हा जो माझं म्हणणं आहे की मान सन्मान तुम्ही अपेक्षा करता, तुम्ही दुसऱ्यांचा मान सन्मान योग्य तर तुम्ही ठेवायला पाहिजे, तरच जीवनामध्ये मजा असते। वन वे ट्रॅफिक नाही चालत आणि कोणी सदा ना कदा कुठल्या असं शिखरावर कोण राहत नाही। कधी ना सगळ्या आजवर पुराण इतिहास आपण बघितला, ज्याने ज्याने अहंकाराच्या भाषा केल्या त्या लोकांना पदच्युत व्हावं लागलेलं आहे। मी दुसऱ्याचं अस्तित्व मानणार आहे। बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व आणि जीवनाचा निरोप घ्यायचा आहे। या सगळ्या मटेरियलिस्टिक ज्या बायांगाच्या गोष्टीत यात काम चालू असतात, म्हणून डोक्यात ती हवा राहतच कामा नये कोणाच्याही। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही मुंबई।